अहमदनगरमधून शिवप्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव भोर यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय। अहमदनगर शहरातील एकविरा चौकातली ही घटना आहे। अज्ञात इसमांकडून त्यांना मारहाण झाली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजीव भोर यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। अहमदनगरच्या एकविरा चौकातली ही घटना आहे। अज्ञात इसमांकडून त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलाय। तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजीव भोर हे शिवप्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांच्यावरती अहमदनगरच्या एकविरा चौकात हल्ला करण्यात आलाय। अज्ञातांकडून हा हल्ला झालाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चौकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। निखिल, काय अधिक माहिती आहे? कधी घडली ही घटना? आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान नगर शहरातील एकविरा चौकातून हे संजीव भोर जात असताना त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झालेला आहे। काही अज्ञात इसमांनी येऊन लोखंडी सळई आणि दगडांनी त्यांना मारहाण केली। यामध्ये संजीव भोर हे जबर जखमी झालेले आहेत। त्यांचा एक ग्रुप आहे सक्कल मराठा समाज महाराष्ट्र, या ग्रुपवर त्यांच्यावर टीका आणि धमकी देण्यात आली होती। या संदर्भात संजीव भोरने विचारणा केली असता त्यांना ही मारहाण झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान या संदर्भामध्ये तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी संजीव भोर यांनी दिली आहे। भूषण, नक्कीच धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।